आपले प्रतिनिधी संतोष नलावडे सध्या साताऱ्यातून आपल्या सोबत आहेत। संतोष, साताऱ्यात काय वातावरण आहे? कधीपर्यंत हा उमेदवारी अर्ज आता भरला जातोय? मनश्री, आपल्याला माहित आहे की महाविकास आघाडीच्या वतीनं आज साताऱ्यापासून गांधी मैदानातून ही रोड शो जो आहे तो सुरुवात झालेला आहे। आमदार शशिकांत शिंदे हे लोकसभेचे उमेदवार आहेत त्या ठिकाणचे आणि यासाठी स्वतः शरद पवार, जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण, नितीन बानगुडे पाटील, बाळासाहेब पाटील असे महाविकास आघाडीचे दिग्गज नेते जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत। मोठा जनसमुदाय जो आहे तो या रोड शो मध्ये सहभागी झालेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। आणि एकूणच मागील 1999 पासून हा जो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे हा अबाधित ठेवण्यासाठी लोकसभेच्या निमित्तानं या उमेदवारी अर्जासाठी मोठ्या संख्येनं जनसमुदाय या ठिकाणी आलेला एकूणच पाहायला मिळतोय। मनश्री, नक्कीच त्याच्यामुळे साताऱ्याकडे तर आपलं लक्ष आहे। साताऱ्यात शशिकांत शिंदेंसाठी मोठं शक्ती प्रदर्शन केलं जातंय। दुसरीकडे कोल्हापुरातही महायुतीची रॅली निघालेली आहे। खरं तर साताऱ्यात अजूनही उमेदवार हा दिला गेला नाहीये। महायुतीकडनं उदयनराजे भोसले यांच्या नावाची चर्चा आहे, मात्र त्यांचं नाव अद्याप उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलेलं नाहीये। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापुरात आज रॅली करता दाखल झालेले आहेत। हातकणंगलेसाठी मुख्यमंत्री शिंदेंनी भेटीगाठींचं सत्र आरंभलेलं होतं। नुकतीच जी बातमी आली आहे की प्रकाश आवाडे यांनी ताराराणी पक्षाकडनं खरं तर निवडणूक लढण्याची घोषणा केली होती, मात्र त्यांनी आता माघार घेतली आहे। पुन्हा एकदा जाऊयात संतोष नलावडेकडे। संतोष, एकंदरीत जर निवडणुकीचं वातावरण बघितलं, माहोल बघितला तर दोन्ही ठिकाणी सातारा असो कोल्हापूर असो शक्ती प्रदर्शन केलं जात आहे महाविकास आघाडी आणि महायुतीकडनं। मात्र सध्या उदयनराजे भोसले यांच्या नावाची अद्यापही घोषणा झालेली नाही, मात्र उदयनराजेंनी प्रचाराला सुरुवात केल्याचं दिसून आलं होतं। नक्कीच खरं तर महायुतीचा अजूनही तिढा साताऱ्यातला सुटलेला आपल्याला पाहायला मिळत नाही, कारण गेले कित्येक दिवसापासून प्रत्येकानं या ठिकाणी आपला दावा जो आहे तो उमेदवारीसाठी या ठिकाणी दाखल केला होता। मात्र खासदार उदयनराजे भोसले यांनी आपली उमेदवारी जाहीर करून प्रचाराला सुरुवात देखील केलेली आहे। कमळ चिन्हावर काही दिवसापूर्वी आपण पाहिलं की शिरवळपासून शक्ती प्रदर्शन त्यांनी केलं होतं आणि एकूणच सध्या ते प्रचार करत आहेत। मात्र अद्यापही येत्या 2 दिवसापर्यंत त्यांची उमेदवारी निश्चित होऊ शकते असं देखील मानलं जात आहे। मात्र या ठिकाणी अजूनही महायुतीचा उमेदवार जो आहे तो अजूनही फिक्स झालेला नाहीये। त्यामुळे नक्कीच आता सध्या नेमका उमेदवार कोण याची ही उत्सुकता आहे। सध्या तरी हे जे महाविकास आघाडीच्या निमित्तानं जे शक्ती प्रदर्शन आहे ते या ठिकाणी आता पाहायला मिळत आहे आणि दिग्गज नेते जे आहेत ते या ठिकाणी साताऱ्यात आलेले पाहायला मिळत आहेत। थोड्या वेळातच अर्ज जो आहे तो दाखल करण्यात येणार आहे। मनश्री, नक्कीच संतोष, त्याच्यामुळे या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असणार आहे। सातारा असो कोल्हापूर असो किंवा हातकणंगले अतिशय प्रतिष्ठेचे असे लोकसभा मतदारसंघ आहेत ज्यामध्ये आज उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत।